सगळ्यांना आज आहे मस्त असा गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखी समृद्धीचा आणि आरोग्य जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. आता मस्त मी साडी वगैरे घातली. आता वरची आपल्याला पूजा करायची आहे. गुढी उभारायची आहे, देवपूजा करायची आहे. मस्त आज पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे. चला तर आता मग मस्त वर टेरेसला जाऊ आणि छान अशी आपल्याला गुढी उभारायची आहे. तर वर आम्ही टेरेसवर आलो आहे. आता आपल्याला गुढी उभारायची. आता उशीर पण झाला, 9 वाजले होते. त्यामुळे इतकं ऊन चंपत होतं ना, तर ते दिसतच नव्हतं. असं डोळ्याला असं हे होत होतं, उन्हाने जास्त त्रास होत होता. नंतर इथं आता बघा आपण ना मस्त असा ढगळा घेतलेला आहे, लिंबाचा ढगळा. आणि पुन्हा नंतर हार आणलेला आहे, घाटे आणलेले आहे, असं गडवा घेतलेला आहे. आता आपल्याला गुढीला साडी घालायची आहे. इथं मी ना चांगला निऱ्या केल्या आणि त्यांना ब्लाऊज पीस पण असा घेतला आहे. बांबू वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे. आता इथं आपल्याला ना बांधून घ्यायचं आहे. गुढीपाडवाचा सण म्हणले की सकाळची खूप गडबड असते. 12च्यात नैवेद्य पण आपल्याला दाखवायचा असतो. आता देवपूजा करायची आहे. देवपूजा करून पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे. मी तर काय एवढं आवरलं पण नव्हतं. आता सकाळ खूप गडबड. आता गावाला गेलतो, गावावरनं आलं होतं. मग संध्याकाळी आम्हाला उशीर झाला होता गावाकडून यायला. 1-1:30 वाजली होती. त्यामुळे आता खूप कंटाळा आला रात्री प्रवासी करून. नंतर मग सकाळी आंघोळ वगैरे केली, काय आवरलं पण नव्हतं. चला म्हणलं अगोदर आता गुढी वगैरे उभारून घ्यावी, नंतर मग पोळ्या स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखी समृद्धीने आरोग्य जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. छान आता व्हिडिओ बघत राहा. छान देवपूजा वगैरे झाली मग नंतर पुरण वगैरे परतलं. नंतर मग भात केला, आमटी केली. मला आता भजी तळून घ्यावे गरम गरम. मग नैवेद्य देवाला दाखवून घ्यायचा. मग नंतर छान अशा पोळ्या पण करायच्या आहेत. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओ असं छानसा घेऊन. मस्त आपले भजी झालेले आहेत, छान असे कुरकुरीत एकदम अशी.
पुरण तर खूप छान झालं होतं. चला आता भेटू असेच छानसे व्हिडिओ घेऊन.